नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर त्या संबंधीचाच हा व्हिडिओ आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती ऑलरेडी नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला आपण आजची जी सुवर्ण संधी आहे इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता RITES रिट्स यांचं हे ऑफिशियल पेज आहे. रेल इंडियन टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस यांच्या अंतर्गत इथे ही कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा आहे, मुलाखत आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया असणार आहे, अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण जे नोटिफिकेशन आहे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याशिवाय डिटेलमध्ये इथे आपण व्हिडिओमध्ये माहिती दिलेलीच आहे. तर चला आपण डिटेल जाहिरात जी आहे ती इथे बघूया. तर RITES रिट्स लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस यांच्या अंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ इंजिनिअरिंग प्रोफेशन ऑन रेग्युलर बेसिस. तर परमनंट इथे तुम्हाला जॉब असणार आहे. ऍप्लिकेशन जे आहे तुमचे 17 जुलै पासून इथे सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट तुम्हाला असणार आहे 17 ऑगस्ट. पण ज्यांनी इलिजिबल आहेत ऍप्लिकेशन करायचे आहेत त्यांनी इथे लवकरात लवकर अप्लाय करा. शेवटच्या दिवसापर्यंत इथे वाट बघू नका. सो इथे अर्जंट नीड ऑफ डायनॅमिक अँड हार्डवर्किंग प्रोफेशन ॲज अंडर असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल अंतर्गत इथे जागा आहे. नंबर ऑफ वॅकन्सी टोटल इथे दिलेले आहेत कशा प्रकारे आहे. अनरिझर्व अंतर्गत 12, EWS 2, OBC 1, SC 5, ST 4, टोटल 24 जागांची ही भरती प्रक्रिया आहे. एज लिमिट यासाठी आहे 32 वर्ष. सो मिनिमम क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय असणार आहे बघा इथे. सो डेझिग्नेशन पोस्ट तुमची आहे असिस्टंट मॅनेजरच्या ह्या पोस्ट आहेत मेकॅनिकल अंतर्गत. मिनिमम क्वालिफिकेशन तुम्हाला असणार आहे फुल टाइम बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग और मेकॅनिकल और रेल्वे मेट्रॉनिक्स और ऑटोमोबाईल और एनी वन ऑफ द अबव कॉम्बिनेशन इन पार्ट और होल. ओके. सो इथे फुल टाइम तुमचं बॅचलर डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये इथे गरजेची असणार आहे. मिनिमम एक्सपिरियन्स काय लागणार आहे पोस्ट क्वालिफिकेशन. सो 2 वर्षाच्या तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्या पोस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स इथे गरजेचा आहे. सो कॅन्डिडेट शुड हॅव ॲटलिस्ट 2 इयर पोस्ट क्वालिफिकेशन आउटडोर वर्क एक्सपिरियन्स in the field of production or mechanical maintenance or other mechanical engineering area. It must have worked at a project site or factory or plant during a period of 2 years. So outdoor work इथे गरजेचं असणार आहे. 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव इथे असणं कंपल्सरी आहे. फ्रेशर्स असाल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. जर फ्रेशर्स असाल तर आपल्या चॅनलवरती अजून बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता. सो द पिरियड ऑफ ट्रेनिंग इथे तुम्हाला असणार आहे. सो जे कोणी इलिजिबल आहे आपण आता क्रायटेरिया आता बघितला आहे. ऍप्लिकेशन कसे करायचे आहे ते पुढे बघणार आहोत. पण इलिजिबल असाल तर सगळ्यात आधी अप्लाय करण्यापूर्वी ही जाहिरात जी आहे ती पूर्ण तुम्हाला वाचायची आहे, त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. सो कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू अनरिझर्व और EWS कॅटेगरी अप्लाइंग अगेन्स्ट अनरिझर्व पोस्ट जर असेल इट शुड हॅव अ फर्स्ट क्लास डिग्री. मिनिमम 60% क्वालिफिकेशन कन्सिडरेशन तुम्हाला इथे गरजेचं आहे. रिझर्व कॅटेगरी जे आहे त्यांना इट शुड हॅव 50% मार्क्स मिनिमम क्वालिफिकेशन. रिटर्न टेस्ट आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा. सो यासाठी तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे. देर विल बी 125 ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क इच फॉर अ ड्युरेशन ऑफ 2.5 hours. ओके. सो 125 तुम्हाला इथे प्रश्न येणार आहेत. त्याची तुमची एक्झाम असणार आहे. 2.5 तासाचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. सो हे खूप छान आहे की निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला इथे गरजेचं असणार आहे रिटर्न टेस्ट. त्याच्यानंतर डॉक्युमेंट सेग्रिगेशन जे आहे तुमचं इथे होणार आहे.
सो डॉक्युमेंट तुम्हाला तुमचे काय काय लागणार आहे ते इथे दिलेले आहेत. त्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. सो कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू इन अ रेशो ऑफ 1:6. सो रिटर्न टेस्टमध्ये तुमचे 60% मार्क्स कन्सिडर, इंटरव्ह्यूचे 40%. टेक्निकल आणि प्रोफेशनल प्रोफिशियन्सी त्याच्यामध्ये 30, प्रोफेशनल कम्युनिकेशन 10 असे टोटल मार्क्स असणार आहे. टोटल 100% इथे तुम्हाला असणार आहे. कॅन्डिडेट हॅव टू ऑप्शन अपियर फॉर द सिलेक्शन प्रोसेस आयदर इन हिंदी और इंग्लिश. ओके, सो बेस्ड ऑन अ रिक्वायरमेंट and selection process of written test or interview both may be conducted from regional offices. रिलॅक्सेशन कसं असणार आहे एज मध्ये ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म SC/ST 5 इयर्स, OBC 3 इयर्स, एक्स सर्व्हिसमन असेल तर 3 इयर. रिलॅक्सेशन दिलेलं आहे. नेचर ऑफ पिरियड ऑफ एंगेजमेंट इथे कशा प्रकारे आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर आता वेतन सगळ्यात महत्वाचं. सो मला यासाठी किती वेतन मिळणार आहे बघा. सो परमनंट इथे ही रेग्युलर बेसिसवरती भरती आहे. अलाउन्सेस तुम्हाला ह्याच्यामध्ये जे आहेत बेसिक मध्ये तुमचे जे अलाउन्सेस आहे ते ऍड असणार आहे. अदर बेनिफिट सुद्धा आहे. लिव्ह ॲज पर लिव्ह रूल, मॅटर्निटी लिव्ह, मेडिकल फॅसिलिटी, ग्रुप इन्शुरन्स. तर पे स्केल तुमचं इथे असणार आहे 40,000पासून 1,40,000पर्यंत. ओके, सो खूप छान प्रकारचे इथे वेतन आहे. लेवल 8 CPC अंतर्गत तुम्हाला इथे हे असणार आहे. तो 40,000पासून 1,40,000पर्यंत वेतन आहे. एक्झाम फी इथे तुम्हाला पे करावी लागणार आहे. सो कॅन्डिडेट विल हॅव टू डिपॉझिट अंडर अ मेन्शन अमाऊंट ऑफ फी ड्युरिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन. सो जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी 600 प्लस टॅक्सेस तुम्हाला 18% टॅक्सेस असतात आणि EWS SC/ST साठी 300 प्लस टॅक्सेस ऍप्लिकेबल इथे असणार आहे. त्यानंतर व्हेन्यू आणि टाइम रिटर्न टेस्ट जी तुमची होणार आहे. सो रिटर्न टेस्ट जी आहे 6 डिफरंट लोकेशन अक्रॉस इंडिया. सो ऑल ओव्हर इंडिया इथे 6 डिफरंट लोकेशन आहे. तिथे तुम्हाला जे आहेत इथे तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे. इंटरव्ह्यू तुम्हाला नंतर इथे लेटर कळवण्यात येईल की इंटरव्ह्यू कुठे होणार आहे. तो रिटर्न टेस्टचे सेंटर बघा तुम्हाला दिल्ली, गुरगाव, कोलकाता, बँगलोर, मुंबई, गुवाहाटी आणि भुवनेश्वर. तर तुम्हाला जे नियर बाय इथे असेल त्यानुसार तुम्हाला जे आहे सेंटर जे आहे मिळणार आहे. त्यानंतर आता सिलेबस काय असणार आहे बघा. असिस्टंट मॅनेजरच्या ह्या पोस्ट आहेत मेकॅनिकल अंतर्गत. सो पूर्ण सिलेबस जो आहे रिटर्न टेस्टचा इथे दिलेला आहे. सो इन डिटेल तुम्हाला प्रत्येक टॉपिक जो आहे इथे एक्झामसाठी करायचा आहे. सो हा पूर्ण इथे सिलेबस आहे. पूर्ण डिटेल सिलेबस इथे तुम्हाला या PDF मध्ये जो आहे तो इथे बघायला मिळणार आहे. आता महत्वाचं अप्लाय कसं करायचं आहे. ऑनलाईन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. सो रजिस्ट्रेशन पहिला इथे गरजेचं आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती इथे लिंक दिलेली आहे. व्हिडिओच्या खाली लिंक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण डिटेल भरून डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आहेत. अपलोड डॉक्युमेंट सेक्शनमध्ये ज्याच्यामध्ये तुमचं हायस्कूल सर्टिफिकेट, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट, पर्सेंटेज कन्व्हर्जन जर असेल तर ते, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल ते, प्रूफ ऑफ आयडेंटिटी, त्याच्यानंतर पॅन कार्ड. सो हे सगळे डिटेल जे आहे तुम्हाला तिथे करायचे आहेत. पेमेंट करायचं आहे आणि फॉर्म इथे जो आहे तो सबमिट करायचा आहे. ओके, सो डॉक्युमेंट कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल तर पूर्ण डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला लागणार आहे. सो ऑनलाईन ऍप्लिकेशन कंटेनिंग रजिस्ट्रेशन नंबर हा प्रिंट करून ठेवायचा आहे, साइन करायचा आहे. अँड सेम टू बी सबमिटेड अलॉंग विथ अ सेल्फ अटेस्टेड कॉपी स्ट्रिक्टली फॉर द फॉलोइंग ऑर्डर. तो इथे दिलेला आहे. इफ इट कॉल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑन डे ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला तुमचा हा फॉर्म सुद्धा लागणार आहे. तो संपूर्ण डिटेल इथे दिलेले आहेत. ते प्रत्येकाने ही PDF जी आहे ती पूर्ण आधी वाचायची आहे आणि त्यानंतरच इथे अप्लाय करायचं आहे. तो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ही डॉक्युमेंट सबमिशनची चेकलिस्ट इथे आहे. पूर्ण काय काय डॉक्युमेंट तुम्ही इथे दिलेले आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सिग्नेचर डिटेल, फॉर्म ऑफ सर्टिफिकेट फॉर SC/ST फॉर्मॅट इथे सुद्धा त्याचे सुद्धा आहेत. तो संपूर्ण माहिती आहे. कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे प्रत्येकाने जे कोणी इलिजिबल आहेत नक्कीच अप्लाय करा. तुम्ही इलिजिबल नसाल तर व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. फॉर्म भरताना अप्लाय करताना काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.